भावनाने तर ठरवलंच आहे, अजिबात लक्ष्मीच्या घराची पायरीही नाही, तिला तिचं तोंडही नाही बघायचंय. आईने विश्वासघात केल्याचं फिलिंग तिला आल्यामुळे हे सगळं घडलंय. तिने कधी आम्हाला त्यांच्या कॉन्टॅक्टमध्येच येऊन दिलं नाही 7 वर्षात. तिची काय रिॲक्शन असेल जेव्हा तिला ऍक्च्युली कळेल की आनंदी त्या घरात जाऊन मस्त मजा करून आलेली आहे. हॅलो नमस्कार फ्रेंड्स, मी मज्जाची नीलम लक्ष्मी निवास या मालिकेच्या सेटवर आली आणि 2 गोड मुली माझ्यासोबत आहे. कशा आहात दोघी? बरं. बरी येस, तू कशी आहेस? मस्त. तू कशी आहेस? मी खूप छान आहे आणि सगळ्यात आधी कॉंग्रॅच्युलेशन, कारण एक मालिका संपल्यावर पुन्हा एकदा एका वेगळ्या मालिकेत कमबॅक केलंय आणि मला असं वाटतं सगळेच आनंदी. आणि मी आईबाबांच्या स्टोऱ्या बघितल्या आणि ते प्राऊड मुवमेंट होता त्यांच्यासाठी. काय सांगशील, काय प्रतिक्रिया त्यांनी दिल्या तुला? काय नाही, जेव्हा लक्ष्मी निवासची ऑफर आली तेव्हाच मी ठरवलं होतं की मला ऑडिशन पूर्ण एफर्ट जोर लावूनच द्यायची आहे, कारण लक्ष्मी निवास माझ्या आजींची सगळ्यात जास्त आवडती सिरियल आहे. सो आय थिंक सो हे आनंदी मोमेंट जास्त त्यांच्यासाठी होती, कारण त्यांच्या आवडत्या सिरियलमध्ये आता त्यांच्या नातीला त्यांना बघायला मिळतंय. सो ती ऑडिशनमध्ये तो जो जोर आला तो आज्यांसाठी आहे माझ्या. बट आई बाबा तर खूपच खुश झाले जेव्हा कळलं की झालंय माझं. आणि पहिला एपिसोड आत्ताच टेलिकास्ट झाला परवा. खूपच छान रिस्पॉन्स आला. सो खूप खुश आहेत सगळेच. आणि आजींनी पहिला एपिसोड पाहिल्यावर काय फोन केलेत आणि काय सांगितलं? माझ्या दोन्ही आज्या खरं सांगायचं तर असं तुम्ही कदाचित वाटेल खूप फिल्मी आहे, बट त्या दोघी रडत होत्या. दे वर सो इमोशनल. आणि त्यांना असं ते इमोशनल बघून मीही इतकी इमोशनल झाले. आणि मी एवढंच म्हणत होते, तुम्ही रडू नका, ठीक आहे, त्याचं तुला कळणार नाही आमचे इमोशन्स. सो ते खूप खुश होत्या, त्या रडतच होत्या दोघी, म्हणजे दोघी. सो हो. मला तू सांग, तुला किती मजा येते इथे? मग खूप मजा येते. सगळ्यात जास्त लाड कोण करतं? ताई करते लाड तुझे? सगळेच करतात असं नाही, एक पण कमी लाड करतात. पण भांडते कोणासोबत सगळ्यात जास्त? कोणाची नाही, कोणाशीच भांडत नाही? फक्त स्कूलमध्ये. स्कूलमध्येच भांडणं करते, इथे नाही करत. पण तुला कोणासोबत सीन करायला सगळ्यात जास्त आवडतं? मला असं वाटतं ही गट्टी खूप चांगली जमली थोड्या दिवसात. फर्स्ट डेला भेटलेली तेव्हा कशी मैत्री होती दोघींमध्ये? आम्ही प्रोमोच्या दिवशी पहिल्यांदाच भेटलो. तर पहिले आम्ही दोघं शांत शांत होतो, नंतर बोलायला लागले आणि झाली. आम्ही आय थिंक सो आपण अख्खा वेळ बोलतो, चपट 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 चालूच असते. म्हणजे आय थिंक सीनचा पुरता तेवढा वेळ असतो की आम्ही गप्पा नाही मारत. कारण कधी कधी काय होतं, ती वेगळ्या इथे सीन करते, मी वेगळ्या इथे असते, किंवा तिचा सीन नसतो, माझा सीन असतो. सो तिचं त्या वेळेला. पण आज काय झालं, आज मी सकाळी आले आणि मी झोपले होते आणि ती सीन करून इतकी पळत आली आणि शुभविताई आणि मी आले आता. त्याच्या पहिले मी असं डोक्यावर हात हो, पण असं ठेवला. लहान मुलं मला एवढं गोड वाटलं, मला एवढं छान वाटलं. आणि मला मुळात लहान मुलं खूप आवडतात, त्यामुळे तिच्याशी तर जमलंच आहे माझं चांगलं. Yes, या आधीच्या मालिकेतही 2 लहान मुलं होते आणि त्यांच्याशी खूप जमलेलं. तिकडे तर 2-2 जणांना सांभाळलंय मी, हे काहीच नाहीये. हे काहीच नाही. पण तू सांग की शुभविताई काय लाड पुरवते तुझं, ते सांग. ती का आवडते तुला इतकी जास्त? कारण की माझ्यासोबत खेळते, सगळं काही करते. काय काय खेळता तुम्ही? काय गेम्स असतात तुमच्या दोघींचे मोस्टली? खरं सांगू तर आम्ही सगळ्यात बकवास गेम्स खेळत असतो. हो ना, आपण नसतो. आम्ही एकही सेन्सिबल मिनिंगफुल गेम खेळत नाही. आम्ही सगळे बकवास, म्हणजे सापशिडी किंवा फुली गोळा, अजून काय खेळलं ग, रॉक पेपर सीझर, इनामिना डिका वगैरे, असं काय काय ते नाही, ते sorry. हा पंकज आहे, मग हा हा कोण आहे पंकज, हा उदास पंकज वगैरे असे आणि, फालतू गेम्स आम्ही काय खेळत असतो. बोलतात, नाही वर्ड नाही बोलायचा. हो. हे पण आता इथे मला असं वाटतं अक्षय आली आहे. अक्षय, या 2 लेकींसोबत किती जमलं आता ऑफस्क्रीन? आता तर कुठे सुरुवात झाली आहे, पण आय थिंक आठवड्याभरातच आमची छान गट्टी जमली आहे. आणि हे बाळ खूपच दंगेखोर असल्यामुळे आमची जास्त छान गट्टी जमली आहे. पण सगळ्यात जास्त मस्तेखोर हे बाळ. हो हो, किती त्रास देतं येऊन सारखं आई आई आई. त्रास नाही देत, पण तिला असं खूप बोलायला लागतं. त्यामुळे ती एकतर शुभवीला किंवा मला येऊन सारखं बोल ना, खेळ ना, बोल ना, असंच करत असते अर्ध्या वेळ. Yes, पण शुभवी ताईसोबतचा पहिला सीन जर तुला विचारला अक्षयासोबतचा, कसा शूट झाला आणि काय, म्हणजे थोडी नर्वस होतीच पहिल्यांदा शूट करताना? ऍक्च्युली तिने असं कधी फीलच करून नाही दिलं की माझा फर्स्ट डे आहे सेटवर. मी लुकटेसला आले होते तेव्हा ती मला स्वतःहून भेटायला आली होती आणि मला एवढं आवडलं होतं ते. लाईक मला इतकं वॉर्म फील झालं होतं. सो तिच्याबरोबर सीन करताना तर मला मज्जाच येते. Yes, पण 7 वर्षाचा लीप आलाय, नेमकं काय घडतंय? कारण की प्रत्येक ठिकाणी वेगवेगळं सुरू आहे आणि आम्ही अचानक असं बघतो
की लक्ष्मीच्या आयुष्यात भावना ही खूप जवळची व्यक्ती होती आणि आता ते बोलतच नाही. तो हा प्रेक्षकांना एक धक्का बसलाय की नेमकं काय घडतंय. हो बरोबर आहे. पण भावनासाठी अगदीच बरोबर आहे हा निर्णय तिचा लक्ष्मीपासून लांब राहण्याचा. कारण का तिच्यासाठी सगळ्यात महत्वाचे तिचे सिद्धिराज लक्ष्मीमुळे लांब गेलेत आणि आईकडनं आईने विश्वासघात केल्याचं फिलिंग तिला आल्यामुळे हे सगळं घडलंय. पण आता भावनासाठी तिच्या 2 मुली आणि तिचं कुटुंब, गाडे पाटील कुटुंब सोडून महत्वाचं दुसरं काहीच नाहीये. त्यामुळे आता जे चालू आहे ते फक्त मुलींसाठी आणि सिद्धिराजना परत आणण्यासाठी चालू आहे. पण मला सांग की हे पुन्हा कधी कनेक्शन आम्हाला लवकर पाहायलाच नाही मिळणार का? म्हणजे ठरवलंच आहे का आता भावनाने की लक्ष्मीच्या घरात जायचंच नाही आणि बोलायचंच नाही? भावनाने तर ठरवलंच आहे. अजिबात लक्ष्मीच्या घराची पायरीही नाही, तिला तिचं तोंडही नाही बघायचंय. त्यामुळे आय डाऊट की कधी बघायला मिळेल आता. पण आता इतका लुक चेंज झाला आणि तरी इतकी सुंदर दिसतेस. मला सांग, हा लुक जास्त आवडायचा की आधीचा? कम्फर्टेबल हा जास्त आहे. आवडायचा आधीचा जास्त, पण हा जास्त कम्फर्टेबल आहे. छान वाटतंय मला बन वगैरे बांधून. सगळ्याच लुक्स मध्ये स्ले करते. पण आता तू सांग की या दोघींमध्ये एकीला चूज करायचं असेल, कोण जास्त लाड करतं हे विचार. जो मस्तीखोर कोण आहे हे सांग दोघींमध्ये? दोघींमध्ये कोणीच नाही. कोणीच मस्तीखोर तिच्या नाहीये. इतकं कोणीच करत नाही. त्यामुळे तिला कुणीच वाटत नाही. Yes, पण जेव्हा आता या दोघींसोबतचे सीन असतात ते किती तू एन्जॉय करते आणि ते कशा पद्धतीने खरं तर शूट होतं आणि खूप मस्तीखोर आहे. मी आल्यापासून बघते ती एका ठिकाणी उभीच राहू शकत नाही. ती इथे जाते, तिला भेटते, परत तुझ्या रूम मध्ये येते. पण तसंच आम्ही करतो सीन मध्ये सुद्धा, की मी रमाला तसंच ओरडत असते सारखं की थांब एका जागी, मी काय सांगते आई, असं कर रमा, तसं कर रमा. आणि आनंदी शहाणं बाळ आहे आमचं, त्यामुळे ती सगळं हँडल करते छान चांगल्या पद्धतीनं. त्यामुळे तिला आनंदी आनंदी शुभवी कशी? शुभवी शांत आहे, खूप शांत आहे. तीही शांतच आहे. शुभवी शांत आहे. म्हणजे आपण बोललो तर ती बोलेल, स्वतःहून मुद्दाम नाही असं त्रास द्यायला नाही जात कुणाला. पण आता दोन्हीच आहे, मी सांगतेच ना. पण आता बघतो की सिद्धू आता जेलमधनं बाहेर येतं. आजच प्रोमो पाहिलाय तो. सो काय नेमकं आता जेलमधनं जाऊन आल्यानंतर या घरात सगळं आनंदी वातावरण होणार आहे का? हो ऑफकोर्स होणार आहे, पण त्या आनंदाला विरजण लावणारी ही काही गोष्ट इथे घडणारच आहे, जे की ऑफकोर्स सिरियल आहे, शूट आहे म्हटल्यानंतर काहीतरी ड्रामा पाहिजे. तर तो ड्रामा पुन्हा एकदा आमच्या घरात आलेला आहे आणि त्यामुळे पूर्वीसारखंच काहीसं वातावरण आमच्यासाठी निर्माण होणार आहे. कारण सिद्धिराज परत येत आहेत हा जरी आनंद असला तरी सुद्धा एक त्या आनंदाला विरजण घालणारं काहीतरी आमच्या घरात पुन्हा एकदा येतंय, आलेलं आहे. तर तेही प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे, त्यामुळे मजा जास्त येणार आहे. ते तर होणारच आहे. कारण मला असं वाटतं ही मालिका एकमेव अशी आहे की इथे प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे ट्विस्ट आहे. आता एकीकडे बघतो की जान्हवीचा संगीत आता सुरू झालंय, त्यात तरी जाण्याचा विचार आहे की त्या घरातल्या प्रत्येकाशी सगळ्यांनीच संबंध जोडले. जानूशी मी बोलतेय आणि बाकी सगळ्यांचा तर प्रश्नच नाही, कारण मी त्यांची ओळखच नाही करून दिली. दोन्ही मुलींना माझ्या माहेरचं काहीच माहिती नाहीये. आनंदीला आठवतं, पण तिला कधी जाऊ दिलेलं नाहीये मी. तर आता प्रेक्षकांनी बघितलं असेलच की काही कारणानिमित्त आनंदी तर दिसेल तुम्हाला तिकडे, पण अजून भावनाला ते कळलेलं नाहीये. त्यामुळे माझ्यासाठी तर माझं माहेर तुटलेलं आहे आणि जानूच्या संगीतला जायचा प्रश्नच नाही. जानूलाही मी बाहेर भेटून कन्व्हिन्स करते जरा की मी नाही येऊ शकत. तर भावनाचा निर्णय ठाम आहे, लक्ष्मी निवास नाही. पण गपचूप आईला न सांगता घेऊन जायचं, दोघींनी जायचं असं काही ठरवलंय का? मी आता जस्ट हे ती बोलल्यावर मी असं इमॅजिन केलं की हिची काय रिॲक्शन असेल जेव्हा तिला ऍक्च्युली कळेल की आनंदी त्या घरात जाऊन मस्त मजा करून आलेली आहे. सो मी तोच विचार करत होते की काय हाऊ विल शी रिॲक्ट, कारण ती कम्प्लिटली अगेन्स्ट असते आणि तिने कधी आम्हाला त्यांच्या कॉन्टॅक्टमध्येच येऊन दिलं नाही 7 वर्षात. आणि मी गेलीये न सांगता, तेही खोटं बोलूनच. पण भावना ही कशी आहे? सगळ्यात गोड आहे ती खरंच. Yes, तुझ्यासाठी भावना ही कशी आहे? चांगली. फेवरेट आहे. हा. आणि माझे फॅमिली मेंबर्स आहे तर सगळे लक्ष्मी निवास बघतात आणि जसं सरचा कॉल आला मी घरभर नाचायला लागली. पण ही पहिल्यांदा सेटवर आली तेव्हाच मैत्री म्हणजे गट्टी जमली हिच्यासोबत? नाही, पहिले एक दिवस गेला होता ना तिचा, तोपर्यंत ती असं शांत वागत होती, आमच्याशी बघत नव्हती अजिबात, नुसतं हसून बघायची, बाकी बोलायची नाही. मग नंतर दुसऱ्या दिवशी तिला कळलं की आता आपल्याला सीन करायचं,
मग ती स्वतःहून बोलायला लागली. आता काही सांगायलाच लागत नाही तिला बोल वगैरे, ती स्वतःच बोलत असते. तेच पण ही मालिका म्हटलं ना तर हर्षदाई नेहमी म्हणते की हा आमचा जिल्हा आहे. या जिल्ह्यात आल्यावर सगळ्यांसोबतची मैत्री कशी होती तुमची? मी तेच म्हणते, कोणीच असं काही फील करून नाही दिलं की आमचा पहिला दिवस आहे किंवा आम्ही ते खूप वर्षात एकत्र आहेत ऑफकोर्स, आणि आम्ही त्यांच्यामध्ये नवीन आहोत असं कोणी आम्हाला वाटूनच नाही दिलं. इतकं त्यांनी सगळ्यांनी वॉर्मली खूप ओपनली आम्हाला वेलकम केलं. सो कधी असं वाटलंच नाही, म्हणजे आम्हालाही असं वाटतं की आम्ही त्यांच्याबरोबर स्टार्ट पासूनच आहोत. इतके ते सगळे फ्रेंडली आहेत. तेच पण कुटुंबातील भावना आता गाडे पाटलांच्या घरी 7 वर्षांनी काय काय बदलणार आहे किंवा काय पाहायला मिळणार प्रेक्षकांना, काय सांग? मला असं वाटतं सगळ्यांचीच कॅरेक्टर 7 वर्षांनी पुढे गेल्यामुळे सगळ्यांच्या कॅरेक्टरमध्ये नवीन नवीन गोष्टी तुम्हाला दिसणार आहेत. आणि स्पेशली भावनाचं कॅरेक्टर पूर्ण 360 बदललंय, कारण तिच्यामध्ये आई पण जास्त राहिलेलं आहे आणि त्यामुळे ती जास्त, आपण कायम म्हणतो ना की आई असलं की एक वेगळं आपण म्हणजे बायको पण थोडं मागे टाकावं लागतं, आणि तिच्यासाठी तर बायको ती नव्हतीच कुणाची, कारण सिद्धिराज नव्हते तिच्याबरोबर. त्यामुळे ती खूप जास्त परिपक्व झाली आहे आता सगळ्याच दृष्टींनी. असं वाटतं की मेंटली स्ट्रॉंग झाली आहे, फिजिकली स्ट्रॉंग झाली आहे, प्रॅक्टिकल झाली आहे, जास्त इमोशनल कंटेंट नाहीच आहे आता भावनाकडे फारसा. त्यामुळे सगळा तिचा फोकस तिच्या मुली असल्यामुळे त्यांची जबाबदारी सगळी अंगावर घेऊन, गाडे पाटलांच्या घराची जबाबदारी अंगावर घेऊन ती एवढे 7 वर्ष चालली आहे. त्यामुळे सिद्धिराजसाठी पण तो खूप मोठा धक्का असणार आहे की ही एक वेगळीच भावना मी बघतोय, ही माझी भावना नाही असं त्यांना वाटू शकतं. त्यामुळे असे प्रत्येकाचाच कॅरेक्टरमधले चेंजेस आपल्याला बघायला मिळतील. सो गाडे पाटलांच्या घरातली धमाल मस्ती धमाका तोच राहणार आहे, आणि राडे सुद्धा तसेच राहणार आहेत सगळे, पण कॅरेक्टर्समध्ये थोडे थोडे चेंज होणार आहेत. त्यामुळे त्याचं ट्रीटमेंट बदलणार आहे. Yes, आणि हे सगळंच जेव्हापासून 7 वर्षाचा लीप आलाय तेव्हापासूनच सगळ्यांना उत्सुकता लागली की आता हे नेमकं काय घडणार आहे, आणि आता हे सगळंच पाहायला खूप मजा येणार आहे. सो थँक्यू सो मच. थँक्यू. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.